नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहितच आहे की आपण आता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी कटरा येथे आलो होतो। तो व्हिडिओ मी आधीच टाकला आहे। तो पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तसेच आय बटन मध्येही पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कटरामध्ये आपण कुठल्या हॉटेलमध्ये राहिलो। कटरामध्ये तशी खूप हॉटेल्स आहेत, त्यात लो बजेट म्हणजे 500 रुपयापासून ते 5000 रुपयापर्यंत। आपण राहिलो होतो ते हॉटेल 4 स्टार होते, त्याचे नाव आहे द फन रेसिडेन्सी। हे तसे मार्केट पासून 800 ते 900 मीटरच्या अंतरावर आहे। मार्केट म्हणजे जो मेन चौक आहे, जिथे मोठा बस स्टँड आहे, आणि तुम्हाला जर इथल्या काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर येथेच यावे लागते, किंवा माता वैष्णोदेवी दर्शनासाठी जाण्यासाठी जे RFID कार्ड मिळते ते देखील इथेच बनवावे लागते। हे आहे द फन रेसिडेन्सी। आणि त्याचा मेन एंट्रन्स तुम्हाला माहितीच आहे। आपण ट्रेनने रात्री 10:30 वाजता येथे पोहोचलो, मग चेक इन केलं। ही आहे त्याची लॉबी आणि रिसेप्शन एरिया। लॉबीच्या राईट साइडला आहे त्यांचे रेस्टॉरंट। रेस्टॉरंटच्या बाजूला आहे त्यांचं स्पा, आणि स्पाच्या बाजूने वर गेल्यावर आहेत रूम्स। आपल्याला त्यांनी पहिल्या मजल्यावरचे 2 रूम दिले होते। हे दोन्ही रूम इंटरकनेक्टेड होते। चला आता आपण रूम पाहूया। एंट्री केल्यावर आतमध्ये सरळ एक रूम आहे। आणि डाव्या बाजूला एक रूम आहे। प्रथम डाव्या बाजूचा रूम पाहूया। किंग साइज बेड, AC, TV, बसण्यासाठी 2 चेअर आणि एक टीपॉय, काम करण्यासाठी एक डेस्क व अटॅच बाथरूम। दोन्ही रूमला 2 अटॅच बाथरूम आहेत। आता आपण पहिल्या रूम मध्ये आलोय। येथेही किंग साइज बेड आहे, साइडला बसण्यासाठी चेअर, येथेही एक TV आणि कॉम्प्लिमेंटरी चहा आणि कॉफीचे सॅशेस आणि पाण्याच्या बाटल्या आहेत। एक वॉर्डरोब आहे कपडे ठेवण्यासाठी, आणि त्यातच एक लॉकर। 4 स्टारच्या मानाने रूम खूप कोझी होती, आणि एक डिसएडव्हांटेज असे होते की या दोन्ही रूम्सना व्हेंटिलेशनसाठी कुठेही खिडक्या नव्हत्या। हा आहे वॉशरूम। वॉशरूम मध्ये टॉयलेट ॲसेसरीज, समोर वॉशरूम, या राईट साइडला बाथ साठी जागा आहे, आणि इथे हेअर ड्रायर पण दिला आहे त्यांनी। तसेच एक शेविंग साठी वेगळा मिरर पण आहे। हे बाथ ॲसेसरीज आहेत, त्याच्यात टूथपेस्ट, टूथब्रश पण आहे, हे टॉवेल्स आहेत इथे,
त्यांच्या लोगो सकट. हॉटेलची एक फॅसिलिटी चांगली होती की त्यांनी बाणगंगाला जाताना आणि हेलिपॅड वरून परत येताना आपल्याला पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटी दिली होती. हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्ट घेतला नव्हता, परंतु लंच जरूर केला होता. फूड चांगल्या उत्तम क्वालिटीचे होते. या हॉटेलमध्ये आमचा 2 दिवसाचा स्टे होता. आणखी एक दिवस आम्ही कटरामध्ये स्टे केलं होतं, पण ते हे हॉटेल नसून थोडं मार्केटच्या जवळ म्हणजे जरा जवळ होतं. ते म्हणजे हॉटेल ब्लूम म्हणून. तर आपण पुढे आता ब्लूमचे रूम्स कसे आहेत ते पाहणार आहोत. हे आहे हॉटेल ब्लूम. बाहेरून तुम्हाला येलो कलर मध्ये दिसत असेल. पूर्ण त्यांचा जो बाहेरचा जो लोगो लिहिला आहे, म्हणजे जो नाव लिहिलं आहे, ते पण पूर्ण येल्लो मध्ये होतं. हा आहे त्यांचा एंट्रन्स. आतमध्ये आल्यावर पूर्ण येल्लो थीम आहे बघा. म्हणजे हा पूर्ण रिसेप्शन एरिया आणि लॉबी पूर्ण चेअर्स पण येल्लो, सगळीकडे येल्लोच येल्लो आहे. खूप ब्युटिफुल होतं हे हॉटेल. आणि या हॉटेलची एक खासियत अशी होती की ऑलमोस्ट सगळं डिजिटल होतं. म्हणजे तुम्हाला रिसेप्शनमध्ये कुठला फॉर्म भरून द्यायचा नव्हता. याची एक खासियत म्हणजे अशी होती की ह्या हॉटेलचा जो ब्रँड अँबॅसेडर आहे तो आहे राहुल द्रविड. हे आहे हॉटेलचं रेस्टॉरंट एरिया. आणि समोर दिसतंय ते त्यांचं गार्डन एरिया. आपण पुन्हा एकदा रिसेप्शन एरियामध्ये आलो आहोत आणि वरचा तुम्ही तो झुंबर बघू शकता. ऍक्च्युली हे त्यांनी बनवलंय कम्प्लिटली बांबूच्या ह्याच्यापासून. त्यांनी झुंबर बनवलाय. तर आपल्याला इथे पण त्यांनी फर्स्ट फ्लोअर दिला आहे. लिफ्टवर पण बघा त्यांनी पूर्ण कुठल्या फ्लोअरवर कुठले रूम्स आहेत त्याची डिटेल दिलेली आहे. तर आता आपण फर्स्ट फ्लोअरवर झालोय. फर्स्ट फ्लोअरवरून बघा खूप ब्युटिफुल असा व्ह्यू आहे. हा त्यांचा झुंबर जो आहे तो बांबूच्या ह्याच्यापासून बनवलेला. आणि आपल्या रूम कडे आपण चाललो आहोत. ही पूर्ण लॉबी आहे त्यांची फर्स्ट फ्लोअरची. 3 ठिकाणी 3 लॉबी आहेत. मध्ये सेंटरला सर्कल आहे. हा रूम आहे आपला. अंधार आहे, मला वाटतं आपल्याला कार्ड टाकावं लागेल त्याच्यात. एंटर करताच आपल्याला लेफ्ट साइडला टॉयलेट बाथरूम आहे. सरळ आतमध्ये आल्यावर हा डेस्क दिसतोय. 2 चेअर आहेत. हा किंग साइज बेड आहे. बेसिक असं इंटिरियर आहे, पण ते पण येल्लो मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे पूर्ण. एसी. खूप सिंपल असा रूम आहे पण खूप छान आहे. विंडो आहे इथे, बघूया. नाही, समोरची भिंत दिसते फक्त समोरच्या बिल्डिंगची. पण रूम खूप सुंदर आहे, बेसिक आहे. इथे सामान ठेवायला दिलेलं आहे. आता आपण वॉशरूम बघतो. हा बाथ एरिया आहे. मध्ये कर्टन आहे. टॉवेल्स आणि बाथ ॲसेसरी पण आतमध्येच होत्या. आणि हा आहे एक वॉर्डरॉब जो दरवाजाच्या मागे आहे आणि त्यात इनबिल्ट असा लॉकर त्यांनी दिलेला आहे. तसंच आपला आणखी एक दुसरा रूम आहे, तो पण सेमच आहे. बघूया तो पण. एंट्री केल्यावर आतमध्ये सेम तसंच वर्किंग साठी एक डेस्क आहे. इंटिरियर खूप सिंपल आहे. बघा वर पण त्यांनी असं फॉल सिलिंग काही मेजर केलेलं नाही. इथे पण किंग साइज बेड आहे. सेम थीम ज्यात पहिल्या रूम मध्ये. इथे पण एक विंडो आहे, ती गार्डन मध्ये ओपन होते. समोर जे आहे ते गार्डन आहे त्यांचं.
याचा पण टॉयलेट सेम तसंच आहे जसं आपण सुरुवातीला बघितला। तर पुन्हा एकदा आपण त्यांच्या लॉबी एरियामध्ये आलो आहे। खूप सुंदर असं हॉटेल होतं हे। आता मी तुमची रजा घेतो, भेटूया पुढील व्लॉग मध्ये। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। जय माता दी।